आपण स्वामींना पहिलं नमन करू आणि महाराजांनी हा जो विषय सुचवलाय त्याच्याविषयी आपण बोलू म्हणजे तुम्हाला बोलायला महाराजांनी भाग पडले आहे. आता कोणी बोलू नका, शांत राहा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या गुरुवारी तुमच्याशी बोलायला सांगितलं महाराजांनी माझी उपासना कशी करायची आणि लोकांना ते खूप आवडलं आणि सोपं वाटलं. जास्त टेन्शन आलं नाही उपासनेचं. आज महाराजांनी जो प्रश्न विचारला तर तुमच्या सगळ्यांसाठी महाराजांची सेवा कशी करायची. फिरव कॅमेरे. मला उत्तर हवंय तुमच्याकडून की तुम्हाला खरंच कळलं आहे का की स्वामींची सेवा कशी करायची. पटकन उत्तर द्या कोणातरी. बोल. विश्वास ठेवून सरेंडर कर. तो झाला विश्वासाचा भाग. सेवा कशी करायची. अजून पूर्ण शरणागत. तो झाला वेगळा पाठ. सेवा कशी करायची. स्वामी संत चरित्रामृत वाचून स्तोत्र म्हणून. ही झाली उपासना. सेवा कशी करायची. अन्नदान. जर आपल्याजवळ काही आहे आणि असं वाटतंय की कोणाला हे द्यावं तर ते दान करावं. म्हणजे एकटं म्हणजे समजते की तो झाला गुरु तत्वाचा, दत्तगुरु दत्त संप्रदायाचा अन्नदानाचा एक विषय. अन्नदान करण्याचा संस्कार हे झाला एक भाग. पण स्वामी सेवा स्वामी भक्त घडवायचे. अनुसंधान. मदत करायची. स्वामींचे अनुसंधान सगळ्यांना. स्वामींचं अनुसंधान वेगळं. बोला. प्रदक्षिणा घालायची. सेवा म्हणून. अजून आता या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींना महाराजांच्या त्या काळात काही लीला घडले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बडोद्याचे राजे, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यांना असं नेहमी वाटायचं की महाराजांनी बडोद्याला यावं, महाराजांनी तिथे कायमस्वरूपी प्रस्थापित व्हावं आणि आपल्या बडोद्याचं नाव खूप मोठं व्हावं आणि मी खूप मोठा स्वामी भक्त आहे असं जगजाहीर व्हावं. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप अनुष्ठानं केली. तिथे येऊन लोकांनी त्यांच्या स्वतः राजे नाही आले, त्यांनी आपले व्यक्ती विडे ठेवून पाठवले की हा उडा उचल आणि स्वामींना घेऊन याचं कार्य तू कर. अनेकांनी ते विडे उचलले. तिथे जाऊन त्यांनी काय केलं तर अन्नदान. महाराजांनाही सेवा नको होती. महाराजांना हवं होतं, ज्याला म्हणतात की तू माझा खरा भक्त नाहीच म्हणायचे ते महाराज त्याला. जिथे माझ्यावर प्रेम नाही, जिथे माझ्यावर विश्वास नाही, ती सेवा होऊ शकत नाही. मग महाराजांसमोर जे थोटांड आलं, समोर सेवा केल्या गेली, अन्नदान केलं गेलं, गुरुचरित्र पारायण केलं गेली, महाराज म्हणतात ती माझी सेवा नाही. मग महाराजांची खरी सेवा कशी करायची हा खूप मोठा गहन प्रश्न निर्माण झाला. जसं अनुष्ठान केलं जातं ते याच्याकरता केलं जातं की ती महाराजांनी सांगितलेली एक प्रकारची विधिवत पूजा आहे की बाबा तू अनुष्ठान कर. जसं काका आता म्हणले सारामृत, चरित्रामृत, सप्तशती सारखे पठण हे झाले उपासनेचे भाग. सेवेबाबतीत पण एक गंमत तुम्हाला सांगते. महाराजांना सेवा कशी हवी असते याच्यातलं सगळ्यात अतिशय वेगळं उदाहरण. तुम्हाला किती लोकांना ते माहिती मला माहीत नाहीये, पण एक ताई होत्या ज्यांना खूप इच्छा होती की मी खूप स्वामींची सेवा करावी. त्यांना हे माहित होतं की सेवा करायची म्हणजे निश्चित काय करायचंय. तर महाराजांचा प्रगट दिन आला आणि ते ज्या शहरात राहत होते तिथल्या मठामधनं आले की ज्यांना सेवा करायची आहे महाराजांची त्यांनी आपली नाव नोंदणी करा. आणि सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्याला म्हणतात पारंपरिक वेशेमध्ये या. आणि त्यांना असं वाटलं की अरे स्वामी सेवा करायची आहे म्हणजे स्वामींना आंघोळ घालायची.
स्वामींना वस्त्र घालायचे, स्वामींची पूजा करायची, आपल्याला स्वामींना स्पर्श करायला मिळणार आहे म्हणून त्या खूप नट्टापट्टा करून महाराजांच्या मठात आल्या. मठात आल्यानंतर तिथले जे काही सेवे करणारी मंडळी होती, ज्याला शब्दशः अनेक ठिकाणी सेवेकरी म्हणतात, तर ती जी मंडळी होती त्यांनी आधीच नियोजन केलेलं होतं की कोणाला काय काम द्यायचं आणि त्यांनी विभागणी केली, जा हा तुम्ही इकडे काम करा, तुम्ही तिकडे काम करा. आणि त्या शेवटच्या ज्या बायका होत्या 15 बायका, त्यांना महाराजांनी सांगितलं की तुम्हाला अशी सेवा आहे की जे मंदिर आहे, जे मठ आहे त्याच्या कडेचं साफसफाई करायची. आता एवढा नट्टापट्टा केल्यावर हातात झाडू घ्यायचा आणि साफसफाई करायची. तरी त्या व्यक्तींनी आणखीन विभागणी केली. त्यांनी सांगितलं 3 बायकांनी ही भाग साफ करा, 3 बायकांनी तो भाग साफ करा आणि 3 बायकांनी महाराजांच्या पाठीमागचा भाग साफ करा, जो मठाचा जो भाग आहे तो. त्या नेमक्या पाठीमागच्या भागात त्यांचा नंबर लागला. पाठीमागे गेल्यावर लक्ष झालं की तिथे प्रचंड चिखल आहे. इतका अप्रतिम साडी नेसल्यावर नट्टापट्टा केल्यावर तो चिखल कोण साफ करणार? त्यांनी काय केलं, दुसऱ्या 2 बायकांना कामाला लावलं, स्किल आणि सांगितलं की हे भाग आहे ना, हा तू साफ कर, मी इकडलं बघते बरं का. जो चिखलाचा भाग नव्हता तिकडे त्यांनी नॉर्मल साडी कशी बशी वर अशी धरली आणि तिथला भाग त्यांनी साफ करायला सुरुवात केली. या 2 बायकांनी कुठलेही मनात शंका न आणता तिथला चिखल साफ केला, सगळं क्लीन केलं, स्वच्छ करून टाकलं, पाणी घालवून टाकलं, अगदी व्यवस्थित सगळं, ज्याला सारवणं वाखणं म्हणतात सगळं केलं. आणि या त्यांनी फक्त जे कडेचं होतं तेवढं साफ केलं आणि म्हटलं मी सेवा केली स्वामींची. कुठल्या मनाने सेवा केलीस तू? माझी साडी साफ होऊ नये म्हणून, खराब होऊ नये म्हणून मी सेवा केली. ती खरी सेवा होती का? तर शब्दशः ती नव्हती. कारण तुला जे काम दिलं गेलं ते तू प्रामाणिकपणे नाही केलंस, त्यामुळे ते सेवेत मोडतं का? तर नाही मोडत. पण महाराज आहेत ते, परीक्षा बघितल्याशिवाय थोडी सोडणार आहेत. ते सगळं झालं, प्रगट दिन झाला, त्या दिवशी त्या अत्यंत खुश होत्या. मग त्यांना असं वाटलं मी सेवा केली म्हणजे मी स्वामींची खूप मोठी भक्त झाले. हे मोठं काय मला कळलं नाहीये, पण त्या म्हणल्या मोठ्याच्या कॅटेगरीत मी येते, कारण मी झाडू घेऊन साफसफाई केली म्हणजे मी स्वामींची मोठी सेवा केली. त्यांना असं वाटलं की आता अरे वा, असं काहीतरी दाखवलं पाहिजे की मी स्वामींची सेवा केली. त्यांना मी माझ्या मिस्टरांना घेऊन ना अक्कलकोटला जाणार आहे, दुसरी सेवा. लोकांना असं वाटतं मी अक्कलकोटला जाणार, मी स्वामींची सेवा करते. नाही, स्वामींनी अजून सेवा दिलीच नाही, तुला फक्त अक्कलकोटला बोलवलंय. त्या अक्कलकोटला आपल्या मिस्टरांबरोबर निघाल्या. मध्ये काय झालं माहित नाही, गाडी थांबली, त्यांच्या मिस्टरांनी ते खाली उतरले. त्यांच्या मिस्टरांना नेमका रस्त्यातला एक मोठा दगड पायाला लागला आणि इतक्या जोरात लागला की त्या दोन्ही पायाला त्यांना जखमा झाल्या. आता अक्कलकोटवरनं परत यायचं का अक्कलकोटला जायचं? रक्त तर थांबत नव्हतं. महाराजांनी अशा ठिकाणी त्या पायाला लागून दिलं, ते रिटर्न येऊ शकत नव्हते गावाला आणि अक्कलकोटला जाण्याला त्यांची पंचायत झाली होती. पण त्यांना अक्कलकोटला महाराजांनी बोलवलं नाही, तिथपर्यंत जाणं त्यांना भाग आलं. कसं बसं पायावर काहीतरी पट्ट्या बांधल्या आणि अक्कलकोटला येऊन पोचले. तिथल्या एका डॉक्टरकडनं औषध लावून घेतलं, ते रक्त काही थांबेना, काहीच होईना, त्या जखम थांबेना. आणि ते शेवटी तिथले डॉक्टर आणि पुढे त्यांनी एका डॉक्टरला कन्सल्ट केलं, फोटो पाठवले. ते म्हणले काही नाही, पाय कापावा लागेल, एवढी जखम दोन्ही पायाला. झाले किती मिनिटाचा खेळ, किती तासांचा खेळ, किती सेकंदाचा खेळ, किती मिनिटांचा खेळ. एवढं झाल्यावरती ते खूप घाबरले आणि त्या बाई म्हणल्या की माझी 100% महाराजांच्या सेवेमध्ये काहीतरी चूक झाली आहे म्हणून मला अशी शिक्षा मिळाली. आणि तेव्हा ती धावत वटवृक्षाच्या मंदिरात गेली आणि तिने स्वामींची माफी मागितली की स्वामी मी काहीतरी चुकले, काय चुकले मला कळलं नाहीये, पण मी चुकली एवढं कळलंय की ज्याची शिक्षा माझ्या नवऱ्या भोगतोच आहे पण सायमल्टेनियस मी पण भोगते, कारण त्यांचं दुःख मला बघवत नाहीये. आणि तिथे एका व्यक्तीने तिला सांगितलं मी तुला माझं मंदिर झाडायला सांगितलं होतं, साफ करायला सांगितलं, तेव्हा तू साडी अशी धरून कसं बसं करून ते काम केलंस, त्याचे हे भोग आहेत. आणि आले अशा पद्धतीने ते कार्य चाललं. असं होते. ती म्हणली मला माफ करा स्वामी, मी चुकले. आणि ती त्या व्यक्तीला शोधायला लागली ज्यांनी तिला आठवण करून दिली, पण तो व्यक्ती सापडलाच नाही, कारण महाराज होते, लीला होती, महाराज कुठेतरी निघून गेले. तिला फक्त दिशा कळली की मी काय चुकले. आणि त्याच्यानंतर ती आली, महाराजांची माफी मागितली आणि आता काय करावं कळेना. आणि तिला लक्षात येईना की आता काय करायचं. त्यांनी एक जण परत आला आणि त्यांनी सांगितलं की
तुम्ही फक्त पलीकडच्या रोडवरती जा, तिथे एक आयुर्वेदिक डॉक्टर, एक वैद्य आहे, ते या काही उपाय करतात का बघा, पाय कापण्याआधी काही घडतंय का बघा. आणि अक्कलकोटला पलीकडच्या बाजूला एक जण होते, तिथे ती नवऱ्याला घेऊन गेली आणि त्यांनी काहीतरी औषधोपचार केले आणि त्या नवऱ्याचा पाय बरा झाला. तिथेच अक्कलकोटमध्ये जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या सेवेमध्ये किंवा आपल्याला जी काही गोष्ट दिलेली आहे, कर्तव्य दिलेली आहे, त्यामुळे जेव्हा आपण कामचुकारपणा करतो किंवा आपलं महत्व आपण वाढवत होतं, त्यांनी महत्व काय वाढवलं, मी छान दिसते आहे आणि आता मला अशा ह्याच्यात काम करायचं नाही, इथे अहंभाव आला, इथे काही गोष्टी आल्या, तिथे सेवेला बांधिलकी आली. आणि ती शिक्षा महाराजांनी काही ती जाणून बुजून दिली नाही, की ते त्यांचं वाईट व्हा म्हणून दिली नाही, तर स्वामी काय आहेत हे कळण्यासाठी दिली. तर महाराजांची सेवा ही अशी आहे की जी आपल्या पदरात त्या क्षणी पडेल ती सेवा आहे, ती करायची आहे. त्याच्या मागे काय आहे, ती कशा पद्धतीची. अनेक लोक असं सांगतात की मला भक्तांचे चप्पल उचलून जागेवर ठेवायचे, ही झाली सेवा. कोणाच्या चपल्या कशा आहेत, कुठल्या चिकनात आल्यात का, रस्त्यात काय पडलं होतं त्या चपलेला काही लागलंय का, अशा अनेक प्रश्न मनात सुद्धा न येता घाणेरड्या चपला उचलून जागेवर स्टँडवर ठेवणं ही झाली महाराजांची सेवा. ही करता येईल का, तर ही पण एक सेवा आहे. ही उपासना नाही, याला पोथी नाही, नामस्मरण नाही, काही नाही. माझ्याकडे आलेला भक्त हा माझ्याकडे म्हणजे स्वामींकडे आलेला भक्त हा स्वामींच्या दर्शनाला आला, ते जे काही कार्य आहे ते मी करायला तयार आहे आणि ते कार्य आपोआप केलं जातं. जर एखाद्या व्यक्तीला हात धुवून द्यायचे असतील आणि त्याला जेवायला बसायचं असेल, प्रसादाला बसायचं असेल, तर प्रसादाला हात धुवून देण्याची पण सेवा आहे. प्रसाद वाढणं ही एक सेवा आहे. प्रसादाची जेवण झाल्यानंतर ताट उचलणं ही एक सेवा आहे. या आहेत महाराजांच्या सेवांची पद्धत. आणि ती पद्धत अशी आहे की तिथे काही खरकटच आणलंय, लोकांना आम्ही कशाला उचलू, ते उचलणं ही पण एक महाराजांची सेवा. हे महाराजांची सेवेला मी का स्पेसिफिक सांगते, कारण अनेक ठिकाणी अन्नदान हे कार्य स्वामींच्या अनेक ठिकाणी होत असतं, म्हणून आपल्याला कळत नाही आपण काय करायचंय. आपण प्रसादाच्या लाईनीत जाऊन उभे राहतो. आपला नंबर कधी जेवणाच्या पंक्तीचा तो प्रकार आहे की आपण नाही, मी काही आधी करू शकतो का त्याकरता, मी आधी काही करू शकते का त्याकरता. आणि असे सेवांचे प्रकार महाराजांच्या अशा काही लीला आहेत. पण महाराज नको ती असावध असलेल्या माणसाला सुद्धा सावध करतात, अशी पण महाराजांची एक लीला आहे. महाराजांचा एक परमभक्त त्यावेळेस महाराज असताना तो समोर आला, त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि काय करू त्याला कळेना, कारण सगळेच भक्त आजूबाजूला बसले होते, काम करत होते, त्यांचं सेवा चालू होती महाराजांची. कोणी महाराजांना, महाराज असे विष्णू रूपामध्ये बसले होते, म्हणजे असे पडी मारली होती, मला झोपले होते महाराज. त्यांना कळेना काय करावं. तो हळूहळू सरकत महाराजांच्या पायापाशी गेला आणि नकळतपणे बसला आणि त्यांनी स्वामींचे पाय दाबायला सुरुवात केली. तो इतका विलीन झाला महाराजांच्या पाय दाबण्यामध्ये की त्याला लक्षातच आलं नाही की किती तास झाले, किती काळ गेला, काही त्याला लक्षात आलं नाही. स्वामींचे पाय इतक्या प्रेमाने आणि खाडकन त्याच्या थोबाडात लावले. तो साप तर निघून गेला आणि जी थोबाडात त्यांनी लावली ती त्याच्यानंतर तो 5 तास समाधीस्थ होता. त्यांनी सांगितलं ही सेवा तुझी पूर्ण झाली, आता तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं, माझ्यासाठी लिखाण करायचं, माझ्यासाठी पोथी लिहायची आहे. महाराज आपल्या सगळ्या भक्तांना आपल्या सेवेत सुद्धा सावध करतात. तर सेवा करताना सुद्धा तुम्ही कुठपर्यंत करावी, कुठल्या पद्धतीने करावी, महाराजांनी ती कुठल्या प्रमाणात करवून घ्यावी हे सुद्धा महाराज निश्चित करतात. पण सेवा आणि उपासना या दोन गोष्टीमध्ये प्रचंड फरक आहे. जे प्रत्यक्ष ज्याला म्हणतात शारीरिक काम ज्याला म्हणतात ती एक सेवा झाली, आणि जे मानसिक काम असं म्हणतात त्याला म्हणतात उपासना. या दोन गोष्टी अत्यंत वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं ती झाली उपासना स्वामींची आणि ही झाली सेवा. दुसऱ्याच्या हातातली सेवा काढून घेणं आणि आपण करणं ही पण सेवा नाही. किंवा दुसऱ्यापेक्षा मी जास्त काळ काम करतो म्हणून मी स्वामी सेवेत आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आणि अनेक ठिकाणी असं कळतं की मी सगळीकडे जाऊन, सगळ्या मठांमध्ये जाऊन, सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन 11 गुरुवार इथे दिसली पाहिजे सातत्याने दर गुरुवारी न थांबता. आणि सगळ्यात महत्वाचं की महाराज त्याकरता अनेक वेळा त्या व्यक्तींच्या परीक्षा बघतात, बोलणी खावी लागतात, अनेक चुका त्याच्याकडनं करवून घेतात आणि नंतर ते सेवेला लावतात.
आम्ही अनेकांना म्हणतो तुम्ही येणार का, या ठिकाणी पादुका चालल्या. जसं काल एका ठिकाणी पादुका गेल्या होत्या, तिथे अभिषेक झाला. काही जणांना की तुम्ही सेवेला या, ती मंडळी सेवेला आली, तिथे सेवा केली, कारण अनेक लोक त्या लाईनीमध्ये दर्शनाला होते. ही पण महाराजांची एक प्रकारची सेवा आहे. तिथे भक्तांना लाईनीला उभं करणं, त्यांच्या अंगावर न ओरडणं, ही पण सेवा आहे. तुम्ही माझ्याकडे बोट दाखवू नका, कारण तुम्ही लगेच माझ्याकडे बोट दाखवाल. आम्ही थोडी ओरडतो, आम्ही फक्त लाईनीत असतो. तर लाईनीत दुसऱ्याला सुद्धा पुढे जाऊ न देणं ही पण सेवा आहे. कारण ती शिस्त आहे जी महाराजांना अतिप्रिय होती. जो लाईनीत आहे, ज्या पद्धतीने जो चालला आहे, हे महाराजांनी सांगितलं की माझ्याकडे शिस्त मला खूप आवडते. त्यांना स्वच्छता आवडत होती, त्यांना शिस्त आवडत होती. अत्यंत व्यवस्थितपणा महाराजांना अतिशय प्रिय होता. त्यांचं अतिशय व्यवस्थित अनेक गोष्टी त्यांच्या टापटीप पद्धतीने ठेवल्या जात होत्या. कधी कधी आपल्यालाही त्या जमत नाहीत आणि असं वाटतं की आपल्याकडनं काही चुका होत आहेत का काय. तर ही सुद्धा महाराजांची सेवा आहे, त्यांच्या वस्तू टापटीप ठेवणं. तुम्ही मंदिरात तुम्ही काय करता, पूजा करता, तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामी असतात, पण तुम्ही 4 वेळा स्वामींची जागा बदलता. त्याच ठिकाणी महाराजांना निश्चित तुम्ही केलेलं नसतं. एकदा आज पूजा झाली उजवीकडे ठेवलं, एकदा पूजा झाली डावीकडे ठेवलं, एकदा वरती ठेवलं, एकदा खाली ठेवलं. अरे काय लावलंय काय. स्वामींना एक निश्चित जागा द्या, स्वामींना एक निश्चित स्थान द्या आणि तिथे स्वामींना पूजा केल्यावर त्याच जागेवर ठेवा. सगळ्या देवांची जागाही निश्चित करा. अख्खा आज जो देवारा बघितला, उद्या तो देवारा उलटा पालटा झालेला असतो. पटकन कोणीतरी जो आधी देवाला त्याला आंघोळ बिंगोळ घालून पटकन ठेवलं. अरे नाही बाबा, जिथे लक्ष्मी आहे त्या शेजारीच गणपती हवा, बाळकृष्ण मध्येच हवा, दत्त महाराज आले त्याच्या पुढे स्वामी समर्थ हवे. तुमच्या देवाच्या ताक ह्या सलग हव्यात. देवीच्या ताक असतात, तुमचे कुलदैवत असतात, हे सलग हवेत. प्रचंड ताक असतात. मी विचारलंय कुठलं ते त्यांना पण आठवत नसतं या ताकांची नावं काय. ही तुळजाभवानी आहे, ही अमका आहे, ते तमका आहे. मग ते खूप वेळा आठवलं, अरे कशाला ठेवलंय ताक माहिती. हे परंपरागत आलं, मग परंपरापद ते ठेवलं. पण ॲक्च्युली तसं म्हणजे ती चांगली गोष्ट आहे, कारण देवाला काय तुम्ही लोक बदलू शकत नाही. जसा आहे तसा ठेवला. पण जर स्वामींना आणणार असाल तर स्वामींची जागा ही निश्चित करा. त्यांची ज्याला म्हणतात की सेवा, ज्याला म्हणतात पूजा, ही सातत्याने त्यांच्या बाबतीत झाली पाहिजे. आमच्याकडे स्वामींची पूजा होते पण त्यांच्या इच्छेने, स्वामींची आंघोळ होते ती त्यांच्या इच्छेने. काल आम्ही अक्षरशः तिथे जेव्हा काल पादुका घेऊन गेलो तिकडेही मी ते गंमत म्हणून सांगितलं की म्हणजे गंमत म्हणजे खरं आहे, सत्य घटना आहे ही. कारण महाराज खूप परीक्षा बघतात, प्रचंड परीक्षा बघतात आणि सेवाभाव हा वेगळ्या पद्धतीने बघतात. तर काल मी त्यांना सांगितलं की महाराज आंघोळ करताना पण म्हणायचे की नेहमीच रोज उठून आंघोळ नाही करायचे महाराज. किती मज्जा ना. ते त्यांना पाहिजे तेव्हाच आंघोळ करायचे. 8-8 दिवस ते आंघोळ नाही करायचे. आणि सगळे भक्त मिळून त्यांना आग्रह करायचे की महाराज आंघोळ करा. आता त्यांना काय पडली होती, महाराजांना आंघोळ केली का नाही. तिथे त्यांचं असामान्य व्यक्तिमत्व होतं. ते दिसतानाच एवढे प्रभावशाली होते, तेजपुंज होते. ते आंघोळ केलं का नाही आंघोळ केलं ते ब्रह्मांडाचे नायकच होते. तुम्ही का अट्टास करते की त्यांनी आंघोळ करायची. तरी सगळ्या भक्तांनी मिळून महाराजांना एकदा आग्रह केला आणि आंघोळ करायला त्यांना विनंती केली. आणि महाराजांसाठी चांगलं गरम पाणी तयार केलं. ते गरम पाणी केल्यानंतर महाराजांना सांगितलं महाराज उठा आता आंघोळ घालतो, आम्ही तुम्हाला आंघोळ घालतो. जसं मी मगाशी म्हटलं की हा सेवेचा एक प्रकार आहे. ते सगळे सेवे भक्त असे होते की अरे तू पाणी घाल, मी महाराजांचं अंग चोळतो, मी पाठ चोळतो, मी हात चोळतो, मी पाय चोळतो, पाठीवरनं हात फिरवतो, डोक्यावरनं पाणी घाल, मला आनंद आहे. तर ही महाराजांची एक सेवा. आणि ते महाराजांना कळलं आपले भक्त आहेत, त्यांची गंमत करावी म्हणून ते उठले आणि आंघोळीला जाऊन बसायला तयार झाले. बसल्यानंतर स्वामी म्हणले पाणी गरम नाही म्हणले, उकळतं पाणी, वाफा येत आहे. तरी म्हणले महाराज हे पाणी गरम नाही, ते गरम नाही, गरम करून आणा. भक्त घाबरले, एवढं गरम पाणी आता किती गरम पाणी करणार. तरी महाराजांची आज्ञा मोडायची नाही. इथे लोक येऊन महाराजांचं ऐकतात असं होत नाही. पण तरी माझा आग्रह आहे कथा सांगण्यामागे की स्वामींचा प्रत्येक शब्द हा शेवटचा शब्द असतो, त्याच्यापुढे शब्द नसतो. तर जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा महाराज त्यांनी परत पाणी गरम केलं. पाणी गरम करून आणता ज्या ठिकाणी महाराज बसत तिथे ते ठेवलं. ते ठेवल्यावरती महाराज म्हणले अरे जरा गडबड झाली. काय झालं. अरे माझे गणपती बाप्पाची मूर्ती माझी या पाण्यामध्ये पडली गरम, ती काढल्याशिवाय मी आंघोळ कशी करू म्हणले.
सेवा करायला गेलात ना, घ्या आता आली अंगाशी. आणि ती जेव्हा पडली म्हणल्यावरती सगळ्यांना कळे ना, आता या गरम पाण्यात हात घालून, तेव्हा आपल्या अडके हे नव्हते हाताचे मोजे, चमच्याने कोण काढणार एवढी तेव्हा चमचा स्टाईल नव्हती. कोण काढणार तो, जेव्हा गरम पाण्यात तो मूर्ती पडली कोण काढणार. फक्त एकच महाराजांचा असा भक्त होता जो महाराजांची खऱ्या अर्थी वेगळ्याच पद्धतीची आणि स्वामींना अतिशय लाडका, म्हणजे बाळप्पा महाराज. बाळप्पा महाराज गेले, त्यांनी त्यांचा उजवा हात पाण्यात घातला आणि त्यांनी ती मूर्ती वरती काढली आणि पुसून महाराजांना दिली. त्यांना माहिती होतं स्वामी निव्वळ लीला करतायत, तुमची परीक्षा भरतायत. मी सहजासहजी कुठली गोष्ट माझ्या अंगाला हात लावताना मी सहजासहजी नाही लावू देणार. आणि ती मूर्ती त्यांनी स्वामींच्या हातात ठेवली आणि त्यांनी नमस्कार केला की महाराज आमचा आग्रह वेगळा, आमचा अट्टास वगैरे, तुमची लीला वेगळी. आणि ती मूर्ती दिल्यावरती महाराजांनी आनंदाने आंघोळ करून घेतली आणि ती झाली त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण, म्हणजे महाराजांनी त्यांची सेवा मान्य करून घेतली. असं महाराजांनी आपल्या भक्तांना भरपूर वेळा प्रचंड परीक्षांमध्ये टाकूनच त्यांची सेवा पूर्ण करून घेतली आहे. उपासना करणं वेगळं आहे. महाराजांना विनंती केली तर महाराज उपासना परिपूर्ण करतात, पण सेवा करून घ्यायला महाराज भयंकर त्रास देतात. म्हणजे महाराजांकडे 2 भक्त आल्या होत्या आणि त्या कर्नाटकमधनं आल्या होत्या. एकाचा होता फक्त 8 तास की मी स्वामींना प्रसाद करीन आणि महाराजांनी तो खावा, एवढाच 8 तास, बाकी काही 8 तास नाही. आणि ती व्यक्ती, ती महिला फक्त जायची, महाराजांनी तिला परवानगी दिली की तू नैवेद्य करू शकतेस आणि मी तो खाईन. ही सेवा. नैवेद्य करायला गेली आणि तिचा फक्त एवढाच आग्रह असायचा की महाराज तुम्ही आणि मी दोघांनीच खायचं, तिसऱ्याने नाही खायचं. महाराजांनी तोही हट्ट पुरवला, जा आण ताई. आणि ती स्वामी समोर बसायची, स्वामींना घास भरवायची, तेही खायचं आणि तिलाही खाऊ द्यायचं. एवढाच आग्रह होता तिचा, बाकी काय आग्रह नाही. महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली. दुसरी बाई अशी होती की मी स्वयंपाक करणार, पण माझा स्वयंपाक हा मी ज्याला म्हणतात सोयात करणार आणि माझ्या तिथे कोणी स्पर्श करायचा नाही मी जेव्हा स्वयंपाक करणार. महाराजांना माहिती होतं हिचा भलताच आटतोय काहीतरी की सोयात स्वयंपाक. महाराजांना कुठं आलं सोळं ववलं, त्यांना कुठं आलं सुतक, त्यांना कुठे आली पौर्णिमा आणि अमावस्या. आणि त्याच्यामध्ये ते त्यांना तिला स्वयंपाक करू द्यायचे. 2-4 दिवस महाराज जेवले पण. आणि एक 3-4 दिवस आल्यावरती तिने स्वयंपाक आणला. सगळ्यांना सांगायचे बाजूला व्हा, मी सोयात आहे, मला फक्त स्वामींपर्यंत पोहोचून त्यांना प्रसाद दाखवायचा आहे आणि स्वामीच तो प्रसाद खातील, बाकीच्यांनी मला स्पर्श पण करायचा नाही. या सगळ्या गर्दीमध्ये ती पुढे पुढे सरकली आणि तिला असं लक्षात आलं की जागेवर स्वामीच नाहीये जो प्रसाद घेऊन ती आली. महाराज कुठे काय ते काय तिकडे वटवृक्षाच्या खाली बसले. ती तो प्रसाद घेऊन बाजूला 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 करत तिथपर्यंत जाऊन पोहोचले. महाराज तिथे पण नाही. कुठे आहेत महाराज? ते काय तिकडे जाऊन बसले. ती तिकडे गेली. अरे बाजूला वा, कोणी मला स्पर्श करायचा नाही, मी सोयात आहे, मी सोयात आहे. तिथपर्यंत गेली. महाराज तिथेही नाही. अख्खा अक्कलकोट फिरवलं बाईला आणि शेवटी तिला महाराज दिसले एका ठिकाणून पलीकडच्या रोडवर जाताना. ती धावत गेली प्रसाद घेऊन. स्वामी प्रसाद आणलाय घ्या. ते म्हणले मला सोयातला प्रसाद लागतो, तू अनेक लोकांना बाजूला करून प्रसाद घेऊन आले, मला नाही खायचा प्रसाद. महाराजांनी अशी ही लीला केली आहे. सहजासहजी एखादी सेवा करणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. म्हणून स्वामींना फक्त सांगा माझ्याकडनं अशी सेवा करून घ्या, अशी उपासना म्हणण्यापेक्षा मी सेवाच शब्द म्हणेन, कारण तो आपुलकीचा आहे, आपलेपणाचा आहे. उपासना तुम्हाला अनेक लोक सांगतात म्हणून तुम्ही करता. कुठेतरी वाचलेलं असतं की उपासना कर मग तुझं काम होईल. पण सेवा ही अशी आहे की जी महाराजांना सांगितली की ती महाराज पूर्ण करून घेतात आणि ती सेवा म्हणजे आपुलकीची सेवा. मी अनेकांना इथे अशी उपासना दिलेली आहे की अनेक आई वडिलांची तक्रार असते की माझं मूल जेवत नाही. बरं मी त्यांना विचारते तुम्ही तिची आवडती भाजी करता का? हो मी करते, पण त्याला चव असते का ते सांगू शकणार नाही ना कोणी. आई कशी म्हणेल माझ्या स्वयंपाकाला चव नाही. मग हा प्रश्न सुटणार कसा? त्या प्रसादाला चव आणणं, त्या प्रसादामध्ये आशीर्वाद देणं हे काम कोण करू शकतं? तर फक्त महाराज करू शकतात. आणि त्या व्यक्तीला ती सेवा दिलेली असते की तू ताटामध्ये आईने जे काही तयार केलेलं आहे ते त्या ताटात वाढून घ्यायचं, ते ताट स्वामींच्या समोर न्यायचं, त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि ते ताट स्वामींच्या समोर बसून खायचं.
आणि स्वामींना सांगायचं जे काही आईने केलंय ते मला आवडेल अशा पद्धतीने डायव्हर्ट तुम्ही करून द्या. आणि महाराज त्याच्यामध्ये इतके बदल करतात आणि तिला ते प्रसाद म्हणून आलेलं जेवण खूप छान लागतं. तुम्हाला माहिती प्रसादाची चव ही खूप वेगळी असते. घरी तुम्ही कितीही काही घाला ती चव येत नाही, कारण तो आशीर्वाद असतो स्वामींचा. आणि महाराज नेहमीच म्हणतात माझ्या प्रत्येक व्यक्तीला, आता त्याला भक्त म्हणायचं का माहित नाही, सेवेकरी म्हणायचं का माहित नाही, पण माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा कुठल्याही वयाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही रंगाचा आणि कुठल्याही मनाच्या वृत्तीचा असला तरी माझ्याकडनं तो रिकाम्या पोटी जाता कामा नये. आणि म्हणून त्यांनी 4 घास खावे, आनंदी व्हावं, पोट भरलं म्हणावं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे प्रसाद घेतात त्यांना तुम्ही ठरवता आज काय आहे खाली प्रसादाला. आज खिचडी दिसते, आज आमटी भात दिसतोय, आमकं दिसतंय. तुम्हाला परवाच्या लघुरुद्राची गंमत सांगते. लघुरुद्राला संपूर्ण प्रसाद केला गेला. आमटी भात महाराजांचा आवडता, 5 धान्यांचं, हे तुम्ही तोंडाला पाणी सुटेल असं नाही सांगत आहे. तर 5 कडधान्याची भाजी, खीर आणि तो प्रसाद होता महत्वाचा, तो म्हणजे पादुकांचा एक अभिषेक होता. त्याच्यावरती तुम्हाला ड्रायफ्रुट्सनी फळांचा अभिषेक केला, तो प्रसाद होता. 5 अनेक पदार्थ, अनेक ड्रायफ्रुट्स अशी एकत्र तो एक पदार्थ होता. आता गंमत अशी झाली की सगळा अभिषेक झाल्यानंतर जवळजवळ दुपारचे 2 वाजून गेले होते. सगळ्यांना असं झालं होतं काय आता एवढा मोठा लघुरुद्र झाल्यावर परत अभिषेक. सगळीच माणसं त्याच्याकडे लक्ष असताना भूक पण लागली होती ना, 2-2:30 म्हणजे भुकेची टायमिंग झाली. आणि सगळं झाल्यानंतर सगळेजण प्रसादाला बसले. केळीच्या पानामध्ये प्रसाद, कारण अभिषेक अशा पद्धतीने झाला होता की तो केळीच्या पानातच खावा. आणि बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावर असं होतं की आज मी ताव मारून खाणार, खूप छान प्रसाद आहे, आज मी पोटभरीने खाणार. आता उशीर पण झालाय. प्रसाद वाढल्या गेला. मी एका जागेवर उभी होते, व्यवस्थित प्रसाद वाढल्या गेला, काही अडचण नाही, पोळी होती, सगळं होतं. आणि तुम्हाला गंमत वाटेल 15 मिनिटात सगळेजण प्रसादावरनं उठली. गंमत अशी होती की महाराजांनी त्यांना खाऊच दिलं नाही. प्रसादापुरता प्रसाद खाल्ला गेला आणि त्यांचं तिथंच पोट भरलं गेलं. त्यांनी जी अभिषेकाची सेवा केली होती, आहे तिथे काही लघुरुद्राला बसलेली मंडळी, अभिषेकाची जी सेवा केली होती, जे लघुरुद्र त्यांनी केलं होतं, तिथेच त्यांना कळलं नव्हतं की त्यांचं पोट आणि मन हे भरलंय. आणि त्यांना ती सेवा पूर्ण झाली हे जाणवलं कधी, जेव्हा 2 तासातच पोट भरलं. आणि ही सेवा होती त्यांची, कारण एवढे तास त्यांनी महाराजांच्या सेवेसाठी दिले होते. कारण त्यातला एकही श्लोक आम्हाला म्हणायचा नव्हता, ते गुरुजी म्हणत होते. फक्त त्यांनी सांगितलेल्या गोष्टी महाराजांच्या चरणावर व्हायच्या होत्या, एवढंच काम आम्हाला करायचं होतं. आणि महाराजांनी तिथे त्यांची लीला दाखवली. मी अगदी त्यावेळेस विचारलं एवढ्या लवकर जेवण झालं तुमचं, कारण त्यांना काही गेलंच नाही जेवायला. मी महाराजांकडे बघून हसले. महाराज कळलं तुम्हाला काय करून हवं ते मला कळलं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते त्याविषयी एवढा प्रसाद उरला, आम्ही वाटून थकलो. एवढी आमटी उरली, एवढी भाजी उरली, एवढ्या सगळ्या गोष्टी. मला सगळे तेच म्हणलं तुझा हात छोटा नाहीये, तुला छोटा प्रसादच करता येत नाही. मला 10-20 लोकांचा प्रसाद करताच येत नाही, मला एकदम 100-150 लोकांचा प्रसाद करता येतो. त्या दिवशी होती किती, मला वाटतं 50 माणसं जेवायला होती, तरी मी बहुतेक 100 लोकांचा स्वयंपाक केला असेल. तो पुढे अनेक घरांमध्ये दिल्या गेल्यानंतर लक्षातही आलं नाही पुढे काय करा, कारण लगेच पादुकांची गडबड होती, दुसऱ्या दिवशी जायची गडबड होती. फक्त महाराज इतक्यांना पोट भरून जेवायला मिळावं याकरता माझ्याकडनं सेवा करवून घेतली, पण या बाबांच्या पोटापर्यंत गेलीच नाही. कारण महाराजांनी त्यांच्याकडनं अशी सेवा करून घेतली होती जिथे मन आणि शरीर हे प्रसन्न झालं होतं. उपासनेच्या ही पलाट असते महाराजांची सेवा. स्वामींना वेळ देणं ही सेवा, महाराजांच्या चरणी विलीन होणं ही सेवा. जी काही सेवा तुम्हाला जर लागली कधी तर 100% ती सेवा करा, फक्त ओढाओढी करू नका. कारण असं गंमत होते की खाली ताटं वाढलेली असतात प्रसादाची. तुम्ही आरती झाल्यावरती प्रसादाची ताटं खाली वाढलेली असतात आणि आमच्याकडलं ताट आधी घ्यावं याची पण पळापळ चालू असते की आम्ही वाढलेलं ताट त्या व्यक्तीने घ्यावं. या त्यांच्या प्रेमाचा विषय, त्यांच्या सेवेचा विषय. आणि तुम्हाला कळत नाही मी आधी कुठलं ताट घेऊ. सगळ्या ताटात एकच पदार्थ असतात, पण असं वाटतं की त्यांनी द्यावं आणि आपण घ्यावं आणि आपण खाऊन इथनं आनंदाने निघून जावं आणि पुढच्या गुरुवारी पुन्हा एकदा आपली हजेरी लावावी. तुम्ही जेव्हा येता ती झाली उपासना आणि सेवा याची एकत्रीकरण. एकच गोष्ट ती झाली जेव्हा तुम्ही इथे येता, प्रेमाच्या भावनेने येता,
उपासनेच्या माध्यमातून येता. आता काका आले, काकांचा दुसरा गुरुवार आहे मुंबईचा. मागच्या गुरुवारी पासून काकांना 11 गुरुवार सांगितले. त्यांना माळ पण दिली. पहिल्यांदा स्वामींच्या घरातली माळ ही कुणाला तरी घरी गेली पहिल्यांदा. आजपर्यंत इथनं एकही माळ कुठेही गेली नाही. आणि ती माळ आहे अक्कलकोटची, स्वामींच्या समाधी मठाला लावलेली. तुम्ही जी माळा करता त्या स्वामींच्या समाधी मठाला लावून आलेल्या माळा आहेत, तिथनं पूजन करून आलेल्या माळा आहेत. म्हणजे महाराजांनी वेगळ्याच मार्गाला त्यांना लावलंय. अजून त्यांच्या ते लक्षात नाही आलंय, काही काळाने ते लक्षात येईल. पण मागच्या गुरुवारपेक्षा आजचा गुरुवारचा चेहरा हा काकांचा खूप छान आहे. रंगावर जायचं नाहीये, त्यांच्या चेहऱ्याच्या आनंदावर जायचं आहे. आणि महाराज म्हणतात हीच आहे सेवा. मी तुला ओढून घेतो आणि तू माझ्यापर्यंत येतोस आणि माझ्या सेवेमध्ये विलीन होतोस. हे सगळं जे असतं ते स्वामींच्या सेवेमध्ये गृहीत धरलं जातं. आणि म्हणूनच सेवेची व्याख्या निश्चित करा. सेवा म्हणजे शारीरिक कार्य जे परिपूर्ण व्हावं आणि उपासना म्हणजे मानसिक कार्य जे मनाला दोन्हीकडे मनाला समाधान आहे. असं नाही की हे काम झालं की हे काम नाही, पण तिथे झाली बैठक एका जागेवर बसायची आणि सेवा ही सातत्याने एका वेगवेगळ्या ठिकाणून फिरत जायची. जसं आम्ही गेलो अक्कलकोटला, समाधी मठात समाधी मठ झाडल्याशिवाय महाराज आम्हाला सोडत नाही. आणि कधी कधी इतकी गर्दी असते की समाधी मठ झाडणार कधी हे कळत नाही. पण जोपर्यंत ती सेवा परिपूर्ण होत नाही, संपूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या सेवेचा तिथे पोचल्यावरही आम्हाला आनंद मिळत नाही. आणि असं वाटतं कुठे झाडू आहे आणि तिथली जे मठ आहे तो आपण झाडून परिपूर्ण पुसून घ्यावा अशी इच्छा असते. आणि मग थोड्या वेळी स्वामी गर्दी कमी करतात आणि आम्हाला झाडाची संधी देतात. तर ही जी सेवा ही आत्मीयता आहे. तुम्हालाही इथे सगळ्यांना सेवा करता येईल, पण त्याकरता मला इथे तुम्ही 11 गुरुवार दिसला पाहिजे. महाराजांची आज्ञा मला आली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही सेवामार्गी लागू शकता. इथे अनेक कामं असतात, अनेक गोष्टी असतात. फक्त महाराजांच्या घरी खूप नियम कडक आहेत. त्यामुळे अहंभाव, अहंकार, दुसऱ्याला कमी लेखणं किंवा मी काहीतरी वेगळं आहे असं या घरामध्ये स्वामींच्या घरी खरंच चालत नाही. स्वामींच्या हातात कुठल्याच दरबारात ते किंवा कुठल्या स्थानावर ते चालत नाही. तर हे काही कमी करता येते का बघू. पण स्वामींना सांगा आणि मीही सांगते, स्वामी तुमच्या सेवेतनं कधीही आम्हाला रिक्त करू नका, दूर करू नका. आणि आमची जी काही सेवा तुम्हाला तुमच्या अपेक्षित आहे ती तुम्हीच करून घ्या. आपण स्वामींना आग्रह करू आणि स्वामींचा जय जयकार करू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज